वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शूकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथाप्रकाशेन मज्ञानं विनाशय। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। जय जय रघुवीर समर्थ। कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गेल्या काही दिवसांपासून आपण श्रीमद भागवत पुराण पाहतो आहोत. परमहंस शुकमुनींच्या मुखातून राजा परीक्षिताला हे अलौकिक स्वरूपाचं ज्ञान मिळतं आहे आणि या ज्ञानामुळे माणसाच्या जीवनाचं कल्याण व्हावं, त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी, आत्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी आणि ही प्राप्ती अगदी कमीत कमी दिवसांमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा होऊ शकते.
ती कशी होऊ शकते, त्याच्याकरता माणसाने काय काय करायला हवं, असा सगळा कथाभाग गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहोत. आताही आपण आपल्या कथाभागाला सुरुवात करूया. समुद्रमंथन झालं. त्या समुद्रमंथनातून अमृत बाहेर आलं आणि ते अमृत भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचं रूप घेऊन देवतांना दिलं. दैत्यांना अमृत देण्यात आलं नाही. त्यानंतर दैत्य आणि देवता यांच्यामध्ये घमासान असं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये दैत्यांचा पराभव झाला. दैत्यांचा राजा असणारा राजा बली हा मूर्छित झाला. त्यानंतर त्याला दैत्यांचे गुरु शुक्राचार्यांकडे नेण्यात आलं. शुक्राचार्यांनी त्याला संजीवनी दिली. संजीवनी दिल्यानंतर पुन्हा बलिराजा जागृत झाला आणि हळूहळू त्याने छोटे छोटे विविध प्रकारचे यज्ञ, याग, उत्कृष्ट कर्म करत करत पुण्यगाठीशी बांधलं. अनेक शक्ती त्याने प्राप्त केल्या. त्यानंतर शुक्राचार्य महाराजांनी त्याच्याकडनं अश्वमेध यज्ञ करून घेतला. त्या अश्वमेध यज्ञातून त्यांना उत्तम असा रथ, शस्त्र, अस्त्र यांची प्राप्ती झाली. त्यानंतर शुक्राचार्यांनी विचार केला की जर राजा बलीने 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण केले तर तो इंद्राची जागा कायमची घेऊ शकतो. बलीने त्याच्या सैन्यासहित, दानवांसहित इंद्राचं राज्य घेतलेलं होतं, पण ते कायमस्वरूपी नाही. ते जर कायमस्वरूपी आपल्याला मिळवायचं असेल तर 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण करायला हवेत. त्याप्रमाणे बलीने अश्वमेध यज्ञ पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि त्याच वेळेला इकडे कश्यपजी महाराज जे आहेत त्यांची पत्नी अदिती, जी इंद्राची आई आहे, ती दुःखी झाली की आपल्या मुलाला रानावनामध्ये भटकावं लागतं आहे, त्याची सत्ता गेली आहे, त्याचं स्वर्गातलं राज्य गेलेलं आहे. आणि आता तर राजा बली 100 अश्वमेध यज्ञ जर पूर्ण त्याने केले तर कायमचं इंद्राला भटकत राहावं लागेल. आणि त्याकरता म्हणून भगवंतांनी आपल्याला सहाय्य करावं, देवतांचं राज्य पुन्हा स्वर्गावरती स्थापन व्हावं, याकरता म्हणून अदितीने एक व्रत कश्यपजींकडून घेतलं. आणि ते व्रत पूर्ण झाल्यानंतर भगवान श्री विष्णू त्यांच्या पोटी बटू वामनाच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले. आणि हा बटू गुरुजींनी त्याला सांगितलं की भिक्षा घेऊन ये. त्यावेळेला तो राजाकडे गेला आणि राजा बलीला त्याने 3 पाद जमीन मागितली. ते 3 पाद जमीन ऐकून राजाला असं वाटलं की छोटासा मुलगा आहे, याच्या 3 पावलाच्या जमिनीने काय होणार. राजाने त्याला सांगितलं की इतर काही गोष्टी मागून घ्या, धन, धान्य, पत्नी, मी सगळं काही तुम्हाला द्यायला तयार आहे. पण वामन बटूंनी सांगितलं की मला फक्त 3 पाद भूमी हवी आहे, त्या व्यतिरिक्त मला काही नको. आणि राजाने त्यांच्या हातावर संकल्प सोडताच भगवान वामन जे आहेत ते त्रिविक्रम झाले आणि त्यांनी एका पावलामध्ये असुरांचा देव, असुरांचा लोक व्यापला, दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण स्वर्ग आणि भूतल तो व्यापला. आणि आता 3रा पाय मी कुठे ठेवू असा प्रश्न राजाला केला. तेव्हा राजा बलीने सांगितलं की अजून मी शिल्लक आहे, तुम्ही माझ्या डोक्यावरती पाय ठेवा. त्याप्रमाणे या वामनाने राजा बलीच्या डोक्यावर पाय ठेवला आणि नंतर बलीला पाताळातलं राज्य देण्यात आलं. स्वतः भगवान त्याचे द्वारपाल म्हणून त्याच्या दाराशी उभे राहिले. हा सगळा कथाभाग आपण मागच्या वेळेला बघितलेला आहे. आता इथे बलीची कथा जी आहे ती संपते आहे. त्यानंतर कथा सुरू होते आहे. 8वा स्कंद या ठिकाणी संपतो आहे. आणि या 8व्या स्कंदामध्ये शुकदेवजी महाराज म्हणतात की ज्या वेळेला वेदांचा लोप होतो, त्यावेळेला ज्या वेळेला सगळ्या सृष्टीमध्ये प्रलय होतो, त्यावेळेलाही वेद लोप पावत नाही. वेद म्हणजे वेदांमध्ये असणारं ज्ञान हे कायम शिल्लक राहतं, त्याची जपवणूक केली जाते. ते कोण जपतं तर प्रलयाच्या वेळेला मत्स्य रूपामध्ये भगवंत जलचर बनवून एका नावेमध्ये समग्र औषधी प्राण्यांच्या बीजासहित सप्तर्षी
आणि राजा सत्यव्रताचं रक्षण करतात. राजा सत्यव्रत जो आहे त्याला सांगतात की तू सप्तऋषी आणि सगळ्या प्राणीमात्रांचं वनस्पतींचं बीज एका नौकेमध्ये ठेव, कारण आता प्रलय होणार आहे. आणि प्रलय झाल्यानंतर सगळी सृष्टी नाहीशी होते, त्यावेळेला ती जी नौका असते ती मात्र भगवंत स्वतः वाचवतात. जेव्हा परत सृष्टी निर्माण करण्याची वेळ येते त्यावेळेला त्यांना ही सगळी सामग्री उपयोगी पडते. प्रथम मत्स्य भगवान राजर्षी सत्यव्रताच्या ओंजळीमध्ये आले. ज्यावेळेला राजा सूर्याला अर्घ्य देत होता त्यावेळेला पाण्यामध्ये, नदीमध्ये राजाने पाण्याची ओंजळ हातामध्ये भरली आणि त्याबरोबर भगवान मत्स्य रूपामध्ये, पहिला अवतार मत्स्य रूप आहे ना भगवंताचा, तर भगवंत मत्स्य रूपामध्ये त्याच्या ओंजळीमध्ये आले. त्यावेळेला तो म्हणाला की मी तुझं रक्षण करेल, तू घाबरू नको. पण भगवंतांनी दाखवून दिलं की या जगात कोणीच कोणाचं रक्षण करत नाही, सगळ्यांचं रक्षण करता मी आहे. नाही का? उगीच माणसाला असं वाटतं की मी याचं रक्षण करेन, मी त्याचं रक्षण करेन, मी केलं तर अमुक एक होईल. तसं काहीही होत नाही. जे काही होतं ते भगवंताच्या कृपेने होतं, भगवंताच्या शक्तीने होतं. म्हणून राजाने केवळ त्या सापडलेल्या मत्स्याला एका कमंडलूमध्ये टाकलं. रात्रीतून तो कमंडलूमध्ये मावेना. मग तो राजाला म्हणाला की मला तो एका सरोवरामध्ये टाक. राजाने त्याला सरोवरात टाकलं. एका रात्रीतून पुन्हा त्याला सरोवर कमी पडायला लागलं. मग त्याला सांगण्यात आलं की मला आता नदीमध्ये टाक. पुन्हा त्याला नदीत टाकण्यात आलं. नदी कमी पडायला लागली एका रात्रीतून. मग आता काय करायचं या माशाचं, कारण हा मासा म्हणजे साक्षात भगवंत आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आता प्रलय काल येईल, मला समुद्रामध्ये सोडून दे. आणि ज्या वेळेला संपूर्ण सृष्टी नष्ट व्हायला लागेल त्यावेळेला मी तुला वाचवण्याकरता येईल. ती बोट जी आहे, ती नौका जी आहे ती माझ्या शिंगाला बांध, म्हणजे प्रलय कालामध्ये ती नौका वाचेल आणि नौकेमध्ये ठेवलेल्या सगळ्या वस्तू सुरक्षित राहतील. अशा पद्धतीने मग प्रलयाचं पाणी सगळीकडे वाहायला लागलं आणि भगवंतांनी राजाचं रक्षण केलं. त्यावेळेला हयग्रीवाचा संहार त्यांनी केला की जो हयग्रीव वेद चोरून नेत होते. वेद पण होते ना त्यावेळेला, पण वेदांचं संरक्षण करत असताना हयग्रीव नावाचे जे राक्षस आहेत ते वेद पळून न्यायला लागले. त्यांचंही रक्षण भगवंतांनी केलं आणि त्या राजा सत्यव्रताला त्यांनी वेदांचं ज्ञान दिलं. तो जो पहिला अवतार आहे भगवंताचा तो मत्स्य अवतार म्हणून प्रसिद्ध आहे. त्या राजाने, सत्यव्रताने भगवंतांना प्रश्न विचारला की प्रभो, संसारी जीवांचं आत्मज्ञान अनादी अज्ञानाने झाकलेलं आहे, ते कशानं दूर होईल? जी संसारी लोक आहेत, जी स्वतःला शहाणी समजतात खरं, ज्ञानी समजतात खरं, पण ती ज्ञानी नाही. भौतिक ज्ञान असणं याचा अर्थ पूर्ण ज्ञान झालं असं होत नाही. भौतिक ज्ञान हे ज्ञानाचं एक अंग आहे, जे बाह्य अंग आहे. आणि ज्ञानाचं जे अंतरंग आहे ते आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे. आणि जोपर्यंत माणसाला आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याचं ज्ञान परिपूर्ण होत नाही. तर म्हणून राजाने भगवंतांना प्रश्न विचारला की जे संसारी माणसं असतात, ज्यांच्या ठिकाणी आत्मज्ञान आहे आणि त्यांचं ज्ञान, ज्यांच्या ठिकाणी आत्मज्ञान झाकलेलं आहे अज्ञानामुळे, तर ते अज्ञान कशामुळे दूर होईल ते सांगा. त्यावर भगवंत म्हणाले की अज्ञानाच्या निवृत्तीचा एकमात्र उपाय आहे वैदिक ज्ञान. त्याचा आश्रय घेतल्याशिवाय धर्म, भक्ती, परलोक, लोक यांचं रहस्य नीट समजत नाही. जर अज्ञान दूर करायचं असेल, आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर वैदिक ज्ञानाचा आश्रय घ्यायला हवा. वैदिक ज्ञान याचा अर्थ वेदांमध्ये सांगितलेलं ज्ञान. जोपर्यंत वेदांमध्ये सांगितलेलं ज्ञान माणूस आत्मसात करत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण धर्म, भक्ती, लोक, परलोक यांचं रहस्य नीटपणाने कळत नाही.
आणि मग सगळी गोंधळलेली अवस्था असते माणसाची. माणूस जन्माला येतो तेव्हाही गोंधळलेला असतो, जीवनभरही गोंधळलेला असतो, मृत्यू येतो त्यावेळेलाही गोंधळलेला असतो. नुसता गोंधळाने गोंधळ असतो. काय खरं काय खोटं, काय योग्य काय अयोग्य, काय केव्हा करावं काय केव्हा करू नये, सगळीकडे गोंधळ, कन्फ्युजन स्थिती असते. आणि त्याच्यामध्ये गंमत अशी होते की काही लोक मग पुस्तकं वाचतात, प्रवचन ऐकतात, प्रवचनं देतात आणि त्यांना असं वाटायला लागलं वाटतं की ओके आम्ही आता परिपूर्ण झालो आहे. ओके, 4 पुस्तकं वाचून, ग्रंथ वाचून त्यांचं ज्ञान मिळत नाही. कारण ग्रंथांमध्ये जे ज्ञान दिलेलं असतं ते झाकलेलं ज्ञान असतं. ते ज्ञानसुद्धा स्पष्ट करावं लागतं, ते स्पष्ट करून समजून घ्यावं लागतं. त्याचे अनेक अंग असतात त्या ज्ञानाचे. आपण पुढे पाहणार आहोत. गमतीशीर गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहे की ज्यावेळेला पुतना भगवान श्रीकृष्णांना दूध पाजायला आली त्यावेळेला त्यांनी डोळे मिटले. भगवंतांनी डोळे मिटले या वाक्याचे 12 ते 13 अर्थ लोकांनी लावले. किती छोटं वाक्य आहे, किती छोटी क्रिया आहे. किती आल्यानंतर त्यांनी डोळे मिटले. आपल्यासारखे म्हणतील ओके मिटली तर मिटली, काय फरक पडतो. पण ते मिटणं, डोळे मिटणं भगवंताचं जे आहे ते अर्थपूर्ण आहे. त्याच्या मागे बरी मोठी कारण मीमांसा आहे. पण ती कारण मीमांसा कोणाला कळणार? ज्याची बुद्धी शुद्ध झाली आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये परमात्म्याने प्रवेश केलेला आहे, ज्याच्या बुद्धीला सत्याचा स्पर्श झालेला आहे, अशी बुद्धी शुद्ध असते. आणि मग अशा बुद्धीला ते ज्ञान कळायला लागतं, प्रकट व्हायला लागतं. म्हणून सगळ्यांनी सगळे ग्रंथ वाचले आणि सगळे ज्ञानी झाले असं काही होत नाही. अधिकारी व्यक्तींकडून, संतांकडून, महात्म्यांकडून ग्रंथ समजून घ्यावे लागतात. आपले आपण वाचले आणि आपले असं आपण तयार झालो असं होत नाही. तर म्हणून कुठलं ज्ञान माणसांना आत्मज्ञानापर्यंत घेऊन जातं तर वैदिक ज्ञान असं त्यांनी सांगितलेलं आहे. जोपर्यंत वैदिक ज्ञान माणूस मिळवत नाही, मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, त्यावेळेला त्या माणसाला खऱ्या अर्थाने धर्म काय हे समजत नाही. भक्ती कशाशी खातात, भक्ती कशी करायची असते हेही उमगत नाही. लोक परलोक खरंच आहे का? खरं तर आता तर कोणीच म्हणत नाही परलोक आहे म्हणून. जेवढे डोळ्यांना दिसत आहेत तेवढेच बघा, बाकीच्यावर विश्वास ठेवू नका असं म्हटलं जातं. पण असं नाही आहे. जेवढी सृष्टी आपल्याला दिसते ती सगळ्या ज्या सृष्टीचा एक कणभर भाग आहे. बाकीची बरीचशी सृष्टी अशी आहे की जी आपल्याला आपल्या स्थूल डोळ्यांनी दिसत नाही, स्थूल अवयवांनी जाणवत नाही. पण तरीसुद्धा ती सृष्टी इथेच आहे, आपल्याबरोबरच ती वावरते, आपल्याबरोबरच तिथले सगळे व्यवहार चाललेले असतात. पण ते आपल्याला कळत नाही. का? कारण तेवढी बुद्धिमत्ता आपल्यामध्ये नाही, तेवढं ज्ञान आपल्यामध्ये नाही. आणि ते जर ज्ञान मिळवायचं असेल तर वैदिक ज्ञान संपादन करणं आवश्यक आहे. हे ज्ञान अनुभव स्वरूप अखंड ज्ञान आहे. वेदांचं ज्ञान कसं आहे तर अनुभव स्वरूप आहे, म्हणजे केवळ शब्द ज्ञान नाही. शब्दांबरोबर तिथे अनुभूती पण येते आणि अखंड ज्ञान आहे. हे कुठेही खंडित होणारं, थांबणारं तेवढ्यापुरतं ज्ञान नाही, सीमित ज्ञान नाही, व्यापक स्वरूपाचं आहे. अखंड आपल्या जीवनाची साथसंगत करणारं हे ज्ञान आहे. या ठिकाणी 8वा स्कंद संपतो आणि 9वा स्कंद सुरू होतो. आपण 9वा स्कंद सगळा काही पाहणार नाही आहे कारण आपला अजून खूप कथाभाग शिल्लक आहे. त्यामुळे फक्त 9व्या स्कंदाचं सार आपण पाहूया. 9वा स्कंद जो आहे त्याच्यामध्ये ईशानुकथा स्कंद तो आहे. याच्यामध्ये मन्वंतरामध्ये होऊन गेलेल्या राजांची, मन्वंतराच्या स्वामींची आणि त्यांच्या मुलांची, अनुयायांची आणि त्यांच्या प्रजेच्या कथेचे वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. वैवस्वत मनूंच्या वंशामध्ये पुढे 10 मुलं झाली, ते सगळे मोठे राजे झाले. त्याप्रमाणे सूर्यवंशातील राजांच्या 12 अध्यायात कथा आहेत आणि पुढे चंद्रवंशातल्या राजांच्या 12 अध्यायात कथा सांगितलेल्या आहेत. पृथ्वीवरती भगवंत जे येतात ते कधी सूर्यवंशात येतात, कधी चंद्रवंशात येतात. म्हणून भागवतामध्ये सूर्यवंशाचंही वर्णन आहे आणि चंद्रवंशाचंही
वर्णन आहे. या मनुपुत्रांपैकी कोणी ज्ञानमार्ग पुष्ट करतो, कोणी वैराग्य मार्ग पुष्ट करतो, कोणी भक्तीचा मार्ग पुष्ट करतो, तर कोणी प्रतिज्ञा पालनाचा मार्ग पुष्ट करतो. म्हणजे समाजामध्ये विशिष्ट पद्धतीचे आदर्श निर्माण करतात की माणसाला भक्ती पण करता येते, भक्ती कशी करावी, माणसाने ज्ञान कसं प्राप्त करावं, त्यानंतर वैराग्यशीलता अंगी कशी आणावी, ह्या सगळ्या प्रकारचे ज्ञान देणारी माणसं त्यामध्ये निर्माण होतात. वैवस्वत मनू आधी संतानहीन होते. त्यांनी ब्रह्मर्षी वशिष्ठांद्वारे यज्ञ केला, त्यामध्ये संकल्प केला की मला पुत्र प्राप्ती व्हावी. पण यज्ञ झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला मुलीची प्राप्ती झाली. आणि मग असं कसं झालं? संकल्प तर मुलासाठी करण्यात आला होता, मग मुलगी कशी काय जन्माला आली याचा शोध घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या राजाच्या वैवस्वत मनूंच्या पत्नीने मुलीसाठी संकल्प केला होता. आणि इथे विशेष म्हणजे मुलीचा संकल्प पूर्ण झाला. म्हणजे स्त्रिया जो संकल्प करतात तो व्यवस्थित पूर्ण होतो. नंतर वशिष्ठांनी भगवंताची प्रार्थना करून त्यांच्या कृपेने ती मुलगी परत मुलगा झाली. त्यानंतर भगवान शिवशंकराच्या क्रोधाने तो मुलगा परत मुलगी झाली. आणि मग काही दिवस तो पुरुष आणि काही दिवस स्त्री अशा अवस्थेमध्ये व्यवस्था करण्यात आली. ईश्वर शक्तीने असंभव गोष्टी संभव होऊन जातात हे या कथेमधून लक्षात येतं. आपण काही फार डिटेलमध्ये ती कथा पाहणार. त्यानंतर मनु राजा, त्यांचा पुत्र राजा शर्यती आणि च्यवन ऋषींच्या कथा आहेत. राजा शर्यतीची मुलगी जिचं नाव सुकन्या होतं. एकदा राजा आपली ही मुलगी, कुटुंबातले सगळे सदस्य, थोडेफार सैनिक असं घेऊन सगळ्या परिवारासह फिरत च्यवन ऋषींच्या आश्रमाजवळ जाऊन पोहोचला. तर त्यांना असं वाटलं की चला आता एक दिवस जरा आपण कुठेतरी बाहेर आउटिंगला जाऊन येऊ. परिवाराला घेतलं, मुलीला घेतलं, थोडेफार सैनिक घेतले, थोडीशी व्यवस्था घेतली आणि ते फिरत च्यवन ऋषींच्या आश्रमाजवळ गेले. तिथे त्यांची जी मुलगी होती जिचं नाव सुकन्या होतं, तिला एक वारुळ दिसलं आणि तिने त्या वारुळामध्ये बघितलं. वारुळाला बारीक बारीक छिद्र असतात. तर तिला त्या वारुळामध्ये 2 ज्योती प्रकाशताना दिसल्या आणि उत्सुकतेपोटी त्या ज्योती कशाच्या आहेत हे पाहण्याकरता तिने 2 काठ्या हातात घेतल्या आणि त्या ज्योतीला त्या लावल्या. त्याबरोबर त्यातून रक्ताच्या धारा व्हायला लागल्या. त्या 2 ज्योती म्हणजे काय होतं तर च्यवन ऋषी बसलेले होते आणि त्यांच्या डोळे बंद असतानाही त्या डोळ्यामध्ये ज्योती तेवायला लागल्या होत्या आणि तिने त्या काड्या बसवल्या तर त्यांच्या डोळ्यात गेल्या. च्यवन ऋषी अंध झाले. इकडे राजासहित त्याच्याबरोबर आलेले जे सगळे लोक होते त्यांचं मलमूत्र बंद होऊन गेला. राजाला अत्यंत आश्चर्य वाटलं आणि त्याला हे समजून चुकलं की आपल्यापैकी कोणीतरी एखाद्या महात्म्याचा अपराध केलेला आहे आणि म्हणून ही शिक्षा आपल्याला झाली. मग त्याने सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना नीट समजून सांगितलं की हा जो त्रास आपल्याला होतो आहे तो कृपा करून कोणी जर एखाद्या महात्म्यांना त्रास दिला असेल तर मला सांगा, आपण त्यांची माफी मागूया. घाबरत त्यांची मुलगी सुकन्या समोर आली आणि तिने घडलेली घटना राजाला सांगितली. ते ऐकल्यानंतर राजा घाबरला. तेव्हा च्यवन ऋषी वारुळातून बाहेर आले आणि ते राजाला म्हणाले की अरे काय केलंस तू हे? राजाने सांगितलं की माझ्या मुलीच्या हातून हा अपराध घडला आहे, तुम्ही तिला माफ करा. ते म्हणे मी तिला माफ करेल, पण मी आता जगायचं कसं? माझे दोन्ही डोळे फुटले, मी माझे सगळे विधी कर्म करू कसे? त्यावेळेला राजाने सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, ज्या मुलीमुळे तुमचे डोळे फुटले आहेत ती मुलगी मी तुम्हाला पत्नी म्हणून अर्पण करतो. ती आजपासून तुमची सेवा करेल, तुमची काळजी घेईल, तुमचं हवं नको ते सगळं पाहिल. त्याप्रमाणे राजा शर्यतीने आपल्या मुलीचा सुकन्येचा विवाह च्यवन ऋषींबरोबर लावून दिला. त्यानंतर त्या मुलीने देखील आपण खूप मोठा अपराध केला आहे हा भाव मनात ठेवून च्यवन ऋषींची अत्यंत मनोभावे सेवा केली.
कुठली अपेक्षा त्यांच्याकडनं केली नाही. काही कालानंतर त्यांच्या आश्रमामध्ये अश्विन कुमार आले आणि अश्विन कुमारांनी मग च्यवन ऋषींना त्यांचं तारुण्य परत केलं. त्यानंतर च्यवन ऋषी आणि ती सुकन्या यांचा उत्तम असा संसार झाला. त्यावेळेला च्यवन ऋषींनी अश्विन कुमारांना सांगितलं की इथून पुढे जिथे जिथे यज्ञ होतील त्या प्रत्येक यज्ञामध्ये मी तुमच्यासाठी देखील भाग देईल. यज्ञामध्ये देवांना भाग दिले जातात. आविर्भाग जो दिला जातो तर आहुती देताना प्रत्येक देवतेचं स्मरण करून दिलं जातं. तर तसं अश्विन कुमारांना आत्तापर्यंत यज्ञामध्ये कोणीही आविर्भाव देत नव्हता. च्यवन ऋषींनी सांगितलं की मी स्वतः शब्द देतो की जिथे जिथे आता यज्ञ होईल तिथे तिथे तुम्हाला आविर्भाव दिला जाईल. त्याप्रमाणे एकदा राजा शर्यतीने एक मोठा यज्ञ केला. त्यात च्यवनांच्या सांगण्यावरून अश्विन कुमारांना यज्ञाचा भाग देण्याचा प्रयत्न राजा शर्यतीने केला. पण त्यावेळेला तिथे असणाऱ्या इंद्राने ऑब्जेक्शन घेतलं. मला न विचारता हा नियम कोणी केला आणि हे असं होणार नाही. त्याने लगेच राजा शर्यतीला मारण्याकरता आपल्या हातामध्ये वज्र उचललं. च्यवन ऋषींनी त्याला स्तंभित करून टाकलं. स्तंभित म्हणजे स्टॅच्यू. हल्ली मुलं करतात ना स्टॅच्यू, तसं त्यांनी स्तंभित करून टाकलं. तेव्हापासून बरं का सगळं आपल्याकडे. त्याला आता फक्त नावं दिली गेलीत वेगळी वेगळी. तर स्तंभित करून टाकलं. मग इतर देवतांनी प्रार्थना केली आणि अश्विन कुमारांना यज्ञामध्ये भाग देण्याचं कबूल केल्यावर च्यवन ऋषींनी इंद्राला माफ केलं. या मनुवंशातच पुढे नाभाग नावाचे राजा झाले. ते गुरुकुलात शिकण्याकरता गेले तेव्हा त्यांच्या भावांनी त्यांचा हिस्सा आपापसामध्ये वाटून घेतला. ते गुरुकुलातून शिकून परत आल्यानंतर आपल्या भावांकडे गेले आणि भावांना विचारलं की तुम्ही तर सगळी संपत्तीची विभागणी केली आहे, माझा हिस्सा कुठे आहे? तर भावांनी वृद्ध वडील हाच तुझा हिस्सा आहे असं सांगितलं की तू आता फक्त वडिलांना सांभाळ, बाकी तुझ्याकडे काहीही शिल्लक नाही. नाभाग आपल्या वडिलांजवळ गेला, त्यांना वंदन केलं आणि त्यांना घडलेली सगळी घटना सांगितली की माझे भाऊ बघा कसे वागले. ते म्हणाले बेटा तू निराश होऊ नको, तुझे भाऊ तुझ्याशी लवाडी कर, पण तू एका अमुक ठिकाणी जा, तिथे ब्राह्मणांचा यज्ञ चाललेला आहे. ते जे सूक्त म्हणतायत त्याच्यामध्ये काही ठिकाणी चुका होतील, तू त्यांच्या चुका दुरुस्त करून दे, त्यामुळे ते लोक तुला यज्ञाचं द्रव्य देतील. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे नाभागनं सगळं केलं आणि त्याला द्रव्य मिळाल्यावर तो ते घेऊन निघणार तितक्यात तिथे रुद्र आले, महादेव आले आणि ते म्हणाले की यज्ञशेष द्रव्य जे राहतं ते सगळं माझं असतं, त्याला हात लावण्याचा कोणालाही अधिकार नाही. नाभाग म्हणाला की पण मला हे द्रव्य ब्राह्मणांनी दिलं आहे. रुद्र म्हणाले अच्छा, एक काम करू, तुझ्या वडिलांकडे जाऊन तुझे वडीलच याचा न्याय करतील. त्यावर नाभाग वडिलांकडे आला आणि घडलेली सगळा प्रसंग त्याने वडिलांना सांगितला आणि त्यावर त्याचे वडील म्हणाले की बाळा, भगवान रुद्र जे म्हणतात ते बरोबर आहे. जो यज्ञाचा शेष भाग शिल्लक राहतो तो सगळा रुद्रांचा असतो. नाभागाच्या वडिलांच्या या न्यायावर रुद्रदेवता प्रसन्न झाली आणि त्यांनी सगळी संपत्ती नाभागला देऊन टाकली. नाभागचा मुलगा अंबरीश झाला. अंबरीश भगवंताचे असे भक्त होते की भगवत प्राप्ती करता त्यांचं हृदय भट्टीसारखं तापत होतं. केव्हा एकदा मी भगवंतांना प्राप्त करून घेईल अशी आज सारखी त्यांच्या हृदयामध्ये मनामध्ये निर्माण झाली होती. त्यांच्यामध्ये भगवंतासाठी व्याकुळता होती, ताप होता, आग होती, म्हणून त्यांचं नाव अंबरीश पडलं. अंबर म्हणजे आकाश आणि ईश म्हणजे ईश्वर. ज्याच्या आत आणि बाहेर सर्वत्र ईश्वर आहे त्याला अंबरीश असं म्हटलं जातं. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन भगवत सेवेमध्ये व्यतीत केलं. भगवंताच्या मंदिरामध्ये ते पायी जायचे, तिथे झाडलोट करायचे, वाणीने भगवंताचे मंगलमय नाम घ्यायचे, डोळ्यांनी भगवंताचे दर्शन घेत असत, कानांनी भगवंताचं गुणगान ऐकत असत. त्यांना भगवत सेवेमध्ये खूप आनंद वाटायचा. एकदा अंबरीशाने
1 वर्षापर्यंत एकादशीचं व्रत करण्याचा संकल्प केला. वर्षाच्या शेवटी पारायणाच्या दिवशी द्वादशी होती. त्यावेळी दुर्वासा ऋषी त्यांच्याकडे अतिथी म्हणून आले. राजाने लगेच त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली. त्यावेळेला दुर्वास ऋषी म्हणाले की थोडा वेळ थांब, मी आणि माझे शिष्य नदीवर जातो, स्नान संध्यादी क्रियाकर्म करतो आणि मग तुझ्याकडे येऊन आम्ही भोजन घेतो. पण दुर्वासांना यायला उशीर झाला. इकडे द्वादशीच्या पारण्याचा मुहूर्त निघून चालला होता. अंबरीश राजा धर्मसंकटात पडले आणि त्यांनी ब्राह्मणांना विचारलं की काय करू. आता तर मी पारायण करतो आहे, म्हणजे माझं व्रताची समाप्ती करतो आहे, त्यालासुद्धा वेळ असते, त्या वेळेत ते करणं अपेक्षित असतं आणि दुर्वासा आले नाही तर मला प्रसाद घेता येत नाही, काय करू. त्यावेळेला ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, भगवंताच्या चरणामृताचं जल मुहूर्ताच्या आत ग्रहण करा, म्हणजे एक प्रकारे भोजन घेतल्यासारखं होईल आणि भोजन घेतलं नाही असंही होईल. भगवंताच्या चरणांचं तीर्थ घेतलं तर पारणं सुटेल, म्हणजे तुम्ही भोजन केले असं त्याचा अर्थ होईल आणि फक्त जलच ग्रहण केलं आहे, भोजन घेतलंच नाही आहे, त्यामुळे भोजन घेतलं नाही असंही होईल. ब्राह्मणांच्या सांगण्यावरून अंबरीशाने जलग्रहण केलं आणि पारणं सोडलं. तितक्यात दुर्वासा ऋषी परत आले. त्यांना समजलं की अंबरीशाने जलग्रहण केलं आहे. त्याचा त्यांना अतिशय राग आला. अंबरीशाने माझा अपमान केला आहे अशी भावना त्यांची झाली आणि अंबरीशाला मारण्याकरता त्यांनी त्यांच्या क्रोधातून एक कृत्या निर्माण केली. पण अंबरीशाचं रक्षण भगवंताचं चक्र करीत होतं, ते त्या कृत्यावरती धावून गेलं आणि सुदर्शनाच्या प्रहाराने ती कृत्या मृत पावली. एवढ्यावरच आता चक्र थांबलं नाही, ते चक्र आता दुर्वासा ऋषींच्या मागे लागलं. दुर्वासा घाबरून पळत पळत ब्रह्मलोकामध्ये गेले. ब्रह्मलोकामध्ये गेले. ब्रह्मदेवांना त्यांनी विनंती केली की माझ्या हातून अशी अशी घटना घडली आहे आणि ह्या चक्राला तुम्ही थांबवा, माझा जीव वाचवा. ब्रह्मदेव म्हणाले की आम्ही सगळे भगवान श्री विष्णूंच्या अधीन आहोत, त्यामुळे आम्ही या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, सॉरी. मग आता इथे काही होत नाही म्हटल्यानंतर दुर्वासा ऋषी पळत पळत कैलासावरती गेले. कैलासावरती देखील त्यांना तेच उत्तर मिळालं. मग दुर्वासा ऋषी वैकुंठामध्ये गेले आणि भगवान विष्णूंना त्यांनी रक्षण करण्याची प्रार्थना केली की प्रभू तुमच्या सुदर्शन चक्राला सांगा आणि माझा जीव वाचवा, त्याला थांबवा. भगवान विष्णू त्यांना म्हणाले की मी तर भक्तांच्या अधीन आहे, मी भक्तांचा आणि भक्त माझे आहेत. भक्त आपल्या भक्तीने मला वश करून घेतात. अहम भक्त पराधीनो य स्वतंत्र इव द्विज साधुर्भिर्गस्त हृदयो भक्तैर्मुक्त जनप्रिया. त्यामुळे मी तुमची सहाय्यता करू शकत नाही. माझं चक्र या वेळेला राजा अंबरीशाच्या स्वाधीन आहे. पण मी तुम्हाला एक उपाय सांगतो की तुम्ही इथून राजा अंबरीशाकडे जा, त्याची माफी मागा, त्याने तुम्हाला माफ केलं तर हे चक्र थांबेल. त्याला आता दुसरा कुठलाही पर्याय नाही. मग दुर्वासा ऋषी अंबरीशाला शरण गेले, त्यांची माफी मागितली, त्यांना वंदन करू लागले. त्यावेळेला अंबरीश त्यांना म्हणाले की महाराज तुम्ही हे काय करताय, वंदन तर मीच तुम्हाला करायला हवं. त्यानंतर अंबरीशाने त्या सुदर्शन चक्राची स्तुती केली, त्याला वंदन केलं आणि दुर्वासा ऋषींचा पाठलाग त्याने सोडावा, त्यांना माफ करावं अशी प्रार्थना केली. अंबरीशाच्या या कथेचं एक रहस्य आहे. अंबरीश शुद्ध भक्तीचं स्वरूप आहे आणि भक्तीच्या मार्गामध्ये दुर्वास म्हणजे दुर्वासना, बाधा, भोग, विकार हे उत्पन्न होतच असतात. पण माणसाने आपल्या कर्तृत्वाविषयी मोठेपणा, इतरांविषयी कमीपणाची भावना किंवा संसारातल्या सुखाविषयीचं चिंतन न करता
सगळ्या दुर्वासना दूर करत भगवंताच्या ठिकाणी निश्चल अशी भक्ती करायला हवी, असं या अंबरीषाच्या कथेतून लक्षात येतं. त्यानंतर अंबरीषाने दुर्वासांना स्वतः भोजन वाढलं, त्यांची क्षमा याचना केली. राजा अंबरीष हा खरा वैष्णव आहे, जो दुर्वासांच्या क्रोधाने व्यथित झाला नाही आणि त्यांच्या प्रशंसेने फुलूनही गेला नाही. धन्य आहे राजा अंबरीष, जो घर प्रपंचात राहूनही संन्यास याप्रमाणे जीवन जगत होता. भगवंतांनी दुर्वासांना जो उपदेश केला त्याच्या आधाराने 4 संप्रदाय निर्माण झाले. त्यांनाच सगळे आपले आचार्य मानतात. दुर्वासाजी स्वतः शंकरांचं रूप आहेत, अंश आहेत. ते स्वतः बदनाम होतात आणि भक्तांचा महिमा वाढवतात, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. जर दुर्वासा अंबरीषावर नाराज झाले नसते तर तो भक्त किती सहिष्णू आहे हे जगाला कळलं नसतं. आणि म्हणून भगवंत आपल्या भक्तांचं रक्षण करतात हेही कळलं नसतं. म्हणून जरी दुर्वासा ऋषी बाहेरून क्रोधी, संतप्त, तापट वाटले तरी ते आतून अतिशय प्रेमळ आहे, मृदू आहे. त्यानंतर शुकदेवजी महाराज इक्ष्वाकू वंश, मांधाता, सौरभी ऋषी, त्रिशंकू आणि हरिश्चंद्राची कथा सांगताना सगर चरित्राचंही वर्णन करताय. पुढे आता आपण चालूया. मनुवंशातील महाराज सगरांनी यज्ञ केला. मनूंच्याच वंशातले राजा सगर होऊन गेले. त्यांनी एक मोठा यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर यज्ञात घोडा सोडला जातो बाहेर. तो घोडा धरल्यानंतर जो कोणी तो घोडा धरतो त्याच्याशी राजाने युद्ध करायचं आणि त्याला आपलं मांडलिक करून घ्यायचं अशी प्रथा होती. त्याप्रमाणे त्यांनी घोडा सोडला. तो यज्ञाचा घोडा इंद्राने पळवला आणि तो घेऊन गेला. सगरांची मुलं जी आहेत तो घोडा शोधण्याकरता सगळीकडे फिरली, त्यांना कुठेही घोडा सापडला नाही. शेवटी त्यांनी आपला हरवलेला घोडा शोधण्याकरता पृथ्वी उकरायला सुरुवात केली, पृथ्वी खणायला सुरुवात केली आणि शोधत 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 ते कपिल भगवंतांच्या आश्रमाजवळ आले. तिथे त्यांना तो यज्ञाचा घोडा बांधलेला दिसला. त्यांना असं वाटलं की भगवान कपिलांनीच तो घोडा चोरला आहे आणि म्हणून ते कपिलांना वेडवाकड बोलायला लागले, त्यांना चोर म्हणाले आणि त्यांना मारण्याकरता ते तयार झाले. त्यावेळेला कपिल भगवंतांनी केवळ त्यांच्यावर एक दृष्टी टाकल्याबरोबर सगळे सगर पुत्र तिथे भस्म होऊन पडले, जळून खाक झाले. ही ताकद आहे ब्रह्मनिष्ठ लोकांची, नुसतं बघितलं. आणि ही ताकद प्रत्येकामध्ये निर्माण होऊ शकते साधनेने. निरपेक्ष साधना ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला शरीरातल्या प्रत्येक अणुअणूमध्ये, रेणूमध्ये हे अद्भुत सामर्थ्य निर्माण होतं, जे कपिलदेव भगवंतांच्या ठिकाणी होतं. पुढे ते म्हणतात की सगराचा दुसऱ्या पत्नीपासून झालेला जो मुलगा होता ज्याचं नाव होतं असमंजस, त्याचा मुलगा अंशुमान तो कपिल देवांकडे आला आणि त्यांना प्रसन्न करून त्यांनी घेतलं आणि तो घोडा यज्ञाचा घेऊन गेला. कपिलजी भगवान जाताना त्याला म्हणाले की अंशुमन बेटा, तुझ्या भस्म झालेल्या काकांचा उद्धार जर व्हावा असं वाटत असेल तर स्वतः गंगा पृथ्वीवरती एवढंच नाही तर पाताळामध्ये येणं अपेक्षित आहे. जर गंगेचा प्रवाह इथपर्यंत आला तरच तुझ्या काकांची मुक्ती होऊ शकते. घोडा प्राप्त झाल्यावर सगराने आपला यज्ञ संपन्न केला आणि आपल्या नातवाला राज्याभिषेक केला आणि तो सगळ्या बंधनातून मुक्त होऊन भगवंताचं भजन पूजन करण्यासाठी वनामध्ये निघून गेला. नंतर हा जो अंशुमान आहे त्याने काकांच्या उद्धारासाठी गंगा मातेला हिमालयातून धरतीवर आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा तो प्रयत्न सफल झाला नाही. त्याचा मुलगा दिलीप त्याने पण खूप प्रयत्न केला, संपूर्ण जीवनभर प्रयत्न केला, तरीही तो सफल झाला नाही. अंशुमानाच्या तिसऱ्या पिढीतले
भगीरथ यांनीही खूप प्रयत्न केला आणि गंगा मातेला हिमालयातून निघून ते धरतीवरती घेऊन आले. धरतीवरती किती उपकार झाला गंगा आल्यामुळे, किती मंगल झालं हे सांगण्याची आवश्यकता नाही. गंगा कशी आहे? परम पवित्र आहे, निर्मळ आहे, शीतल आहे आणि तिच्या स्पर्शाने जीवांचा उद्धार होतो. गंगाजी दिव्य शक्ती संपन्न आहे. गंगा आकाशव्यापिनी ज्ञानधारा आहे. खरं तर ती आकाशात राहते, विष्णुपदी आहे. विष्णूंच्या पदापासून, विष्णूंच्या उजव्या पायाच्या अंगठ्यापासून गंगा अवतीर्ण होते. तिच्या स्नानाने, तिच्या दर्शनाने आणि तिचं पान केल्याने माणसाचं जीवन अंतर्बाह्य पवित्र होऊन जातं. भगीरथ राजाने भगवान शंकरांची प्रार्थना केली तेव्हा गंगेचा प्रवाह त्यांनी आपल्या जटेत झेलण्यास ते तयार झाले. शंकरांनी आपल्या जटेत गंगेला धारण केलं आणि मग तिला पृथ्वीवर प्रवाहित केलं. गंगा अनेक स्थळांना पवित्र करत पाताळामध्ये गेली आणि तिच्या पावन स्पर्शाने सगर पुत्रांना सद्गती मिळाली. भगीरथाने ही गंगा पृथ्वीवर आणली म्हणून तिला भागीरथी असंही म्हटलं जाऊ लागलं. भागीरथाच्या वंशामध्ये पुढे सुदास झाले. तेथून या वंशाचं परिवर्तन झालं आणि या वंशामध्ये भगवान श्रीराम प्रकट होणार म्हणून वशिष्ठांनी वंश परिवर्तन करून टाकलं. या वंशामध्ये राजा रघु, अज आणि राजा दशरथ उत्पन्न झाले. दशरथांना 4 मुलं झाली, श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. श्रीमद भागवतामध्ये श्रीरामांचं चरित्र 3 अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे.